शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले। 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले। रोहित पवारांवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करण्यात आले। पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये क्लीन शीट देऊनही त्याला आव्हान देत ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं। तर मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय। ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामुळे रोहित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होईल अशीच चिन्ह दिसत आहेत। दरम्यान राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। तर ही लढाई आपणच जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। 50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं। 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता। आणि ईडीली जी FIR फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत। नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला।